सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट. सरकारने सांगितलं, मोदींची बैठक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोघांची बैठक पार पडली. या महत्त्वाच्या बैठकीमध्ये आता डायरेक्ट डीबीटीची बटन सरकारने दाबलेली आहे. लाखो शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये हे थेट पैसे आता जमा झालेले आहेत. शेतकरी बांधवांनो, बघा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट लागली होती. आता त्या सर्व शेतकरी बांधवांना 22वा हप्ता क्रेडिट झालेला आहे. त्याचसोबत बघा, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळाला, तर भरपूरसे दिवस इथं उलटून गेले होते. परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा प्रलंबित होता आणि आपल्या खात्यावरती क्रेडिट झाला नव्हता. आता बघा, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र 6,000 रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मिळण्याला सुरुवात झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी सरकारतर्फे मिळालेली आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने आता 15 ते 16 जिल्ह्यांच्या याद्या जाहीर करून टाकली. ही यादी नक्कीच बघा. त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळालेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळायचे बाकी आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वितरणाचं आता वाटप सुरू होणार आहे, हे नक्की तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, बळीराजासाठी आजचा दिवस संपूर्ण अक्षरशः इथं आनंदाचा असणार आहे. कारण की ज्या क्षणाची आतुरतेने वाट हे शेतकरी बांधव बघत होते, तोच क्षण आता सरकारने आणलेला आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, आता तुमच्या खात्यामध्ये इथं तब्बल 6,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. 4,000च्या मध्ये आता सरकारने हजार रुपयाची वाढ केलेली आहे. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच बघा, 2,000 मिळत होता, तर त्यामध्ये आता 1,000ची वाढ सरकारने केलेली आहे. आणि नमोचा 8वा हप्ता 2,000 मिळत होता, त्यामध्ये सुद्धा आता सरकारने 1,000 रुपयाची वाढ केलेली आहे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता शिक्का मारलेला आहे. आज या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार अशी घोषणा त्यांनी जाहीर करून टाकलेली आहे. शेतकरी बांधवांना, राज्यभरातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा आता मिळणार आहे. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून आलेला आहे. कारण बघा, या पैशामुळे शेतकऱ्यांचा कुठंतरी इथं आर्थिक मदत इथं मिळत असते. शेतकऱ्यांना शेतीसाठी काहीतरी इथं जसं की उपयोगाची मदत सरकारने दिलेली आहे. पात्र असलेल्या लाभार्थ्याची अधिकृत यादी आता देखील सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की या यादीत माझं नाव आहे की नाही, आणि असेल तर कसं चेक करायचं, कोणत्या तारखेला नेमके आम्हाला पैसे मिळणार आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला आणि काळजी करू नका. कारण की सरकारने या ठिकाणी काही विशिष्ट अटी आणि नियमावली लावलेल्या आहे, ज्याची पूर्तता प्रत्येक शेतकरी बांधवांना करावंच लागणार आहे. त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होणार नाही, असं आवाहन हे सरकारने करून टाकलेलं आहे. अवघ्या एका मिनिटामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की नवीन यादी नेमकी कुठे पाहायची, कोणत्या तांत्रिक गोष्टींची पूर्तता केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये हे तब्बल नमोचे व पीएमचे पैसे क्रेडिट होणार आहे एकत्र. बघा, सगळेच जसं की अनुभव आहे. कारण की कधीतरी इथं जसं की सर्व शेतकऱ्यांना पैसे आजपर्यंत मिळाले नाही आणि शेतकऱ्यांना आता पैसे एकत्र देण्याचं काय इथं कारण असणार आहे, ते कारण देखील तुम्हाला सांगतो. की कुठंतरी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा आणि सरकारची वाहवा झाली पाहिजे, त्यासाठी सरकारने हे अधिकृत माहिती आणि एकत्र पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेतकरी बांधवांना जिल्ह्यांची यादी सांगतो, तारखा सांगतो, टेन्शन घेऊ नका. फक्त आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील. आता बघा, आपण जर पाहायला गेलं तर कोणाच्या पाऊस इथं शेतात उभा आहे, तर कोणी जसं की काढणी करून राहिलेला आहे. उन्हाचा तापमान वाढलेला आहे. आता बघा, आपण जर पाहायला गेलं तर सरकारने मदतीचा हात हा पुढे केलेला आहे. अतिवृष्टी, जसं की हवामानातील बदल यामुळे जे काही नुकसान झालं, पीक विमा आता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकार पैसे इथं क्रेडिट करणार, हे देखील माहिती सरकारने सांगितलेली आहे. बघा, या दोन्ही योजनांचा लाभ सर्व शेतकरी बांधवांना आता यावेळेस मिळणार आहे. शेतकरी बांधवांना बघा, आता तुम्हाला तर पैसे मिळणारच आहे. हे तर झालं एक बैठक. कारण की जे सरकारने बैठक पाडलेली आहे, त्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने तुम्हा सर्व शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीखाली ह्या सर्व निर्णय आता मंजूर करण्यात आलेले आहे. या बैठकीत तुम्हा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाचा इथं निर्णय घेतलेला आहे. शेती कामासाठी पैशाची गरज ओळखून इथं सरकारने पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे दोन्ही हप्ते सर्व शेतकऱ्यांना आता एकत्र क्रेडिट करण्याचा निर्णय त्यांनी घेऊन टाकलेला आहे. यासाठी सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वांनाचे पैसे मिळवण्यासाठी काहीतरी अटी शर्ती पूर्तता इथं करावं लागणार आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला पैशाचा लाभ मिळणार नाही. कारण की सरकारने आता बघा, इथं कठोर कारवाई करून
आणि कठोर इथं अटी शर्ती लावलेल्या आहे, ज्यामध्ये खऱ्या अर्थानेच ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत अर्ज केले आहे त्यांच्याच खात्यामध्ये आपण लाभ देणार असा निर्णय सरकारने घेतलेला आहे. चुकीच्या माध्यमातून बनावटी कागदपत्रे जोडून आतापर्यंत लाभ घेत आलेल्या शेतकऱ्यांना इथून पुढे लाभ देणार नाही असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता बघा, तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगतो, ते जिल्ह्यांची यादी नक्की बघून घ्या. तुम्हाला मी आता 15 जिल्हे सांगतो ज्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना आता पैसे मिळणार आहे. बघा, रायगड, रत्नागिरी, धाराशिव, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर नागपूर, हिंगोली, वाशिम, परभणी आणि यवतमाळ, बुलढाणा या सर्व 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आता बघा, तुम्ही जर का तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जाऊन एक काम नक्की तुम्हाला करावं लागणार आहे. ते महत्त्वपूर्ण काम असणार आहे. तुम्हाला एकदा तिथे जाऊन चेक करायचं आहे की तुमच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही. जर लिंक नसेल तर कदाचित तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होणार की आपल्या खात्यामध्ये जे पैसे सरकार टाकत आहे त्याच्या संदर्भातील कुठलाही अडथळा आपल्यासोबत येऊ नये आणि आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून लवकरात लवकर पैसे क्रेडिट होऊन जातील. शेतकरी बांधवांना बघा, तुम्ही फार्मर आयडी काढली असेल, कारण की सरकारने सांगितलेलं आहे फार्मर आयडी असलेल्या शेतकरी बांधवांना इथून पुढे लाभ देणार आहे आणि फार्मर आयडी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांची आता कर्जमाफी करून देणार आहे, असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आता कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे यायला सुरुवात झाली हे बँकांची यादी नक्की बघून घ्या. बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, फेडरल बँक, त्यानंतर जसं की आपण इंडियन ओव्हरसीज बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक या सर्व बँकांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एकदा नक्की चेक करायचं की तुम्ही पीएम किसान योजनेची केवायसी परिपूर्ण केली आहे की नाही, नमो शेतकरी योजनेची केवायसी परिपूर्ण केली आहे की नाही. जर केली नसेल तर तुम्हाला काय करायचं, नेट कॅफेमध्ये जायचं आहे, तिथून तुम्हाला चेक करायचं आहे. त्यांना इथं तुम्हाला सांगायचं केवायसी केली आहे की नाही केली आहे, नक्की तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे. जेणेकरून काय होणार की जे दरवर्षी केवायसीचं ऑप्शन इनेबल होत असते ते डिसेबल होणार नाही आणि 100% तुमच्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट होऊन जाणार. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. तुम्हाला पैसे कोणत्या इथं तारखेपर्यंत मिळणार आहे बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 15 मार्च ते 20 मार्च पर्यंत 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. त्यासाठी काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. 100% आपल्याला लाभ मिळणारच आहे. सांगितलेल्या अटी शर्तीमध्ये जर का तुम्ही बसत असाल मग तो तुम्हाला इथं 100% पैसे मिळणारच आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.